अतृप्त तन्मन भाग 4. सत्यजित स्वतःचे आवरून ऑफिसला निघून गेला. रीना घरी एकटीच होती. ती बाळासोबत खेळत होती. तेवढ्यात सत्यजितचा फोन आला. हॅलो रीना. हो बोल सत्यजित. ऑफिसच्या कामानिमित्त 4 दिवस बाहेर जावे लागणार आहे, तर मी ऑफिसमधूनच जाणार आहे. तू स्वतःची आणि बाळाची काळजी घे. मी 4 दिवसात येईल. ओके सत्यजित, तू पण तुझी काळजी घे. ओके बाय डार्लिंग. बाय. मग एवढ्या मोठ्या घरात रीना एकटीच होती. तिला काही करमेना. तिला कुणालची आठवण आली. त्याला फोन करून बोलून घ्यावं असे तिला वाटले. तिने कुणालला फोन केला, पण कुणालने फोन काही उचलला नाही. तिला कुणालशी बोलावंसं वाटत होतं. तिला त्याचा सहवास हवासा वाटत होता. तिने कुणालला पुन्हा फोन लावला. त्याने तो उचलला. हॅलो कुणाल, कुठे आहेस तू आणि फोन का उचलत नाही? ते जाऊ देत, तू येतोस का घरी? सत्यजित 4 दिवसासाठी बाहेर गेलाय. मग फक्त तू आणि मी येतोस का? त्यावर तो म्हणाला, सॉरी अगं, मी पण बाहेरगावी आलो आहे. मलाही यायला आवडलं असतं, पण मला पण 4-5 दिवस लागतील. नाहीतर मी आलो असतो ना. रीनाला आता खूप राग आला होता कुणालचा. तिला काय करावे कळत नव्हते. तिला घरी एकटीला बोर होत होतं. 4 दिवस कसे काढायचे हे तिला काही कळत नव्हतं. मग ती पिल्लूसोबत खेळत टी व्ही पाहत बसत असे. टी व्ही पाहत असताना दारावरची बेल वाजली. कोण असेल बरे म्हणून तिने दार उघडलं, तर तिची खूप चांगली जुनी एक मैत्रीण होती. सीमा, तू तू इथे कशी काय? अगं मी इथूनच जात होते, तर म्हटलं जाता जाता तुला भेटून जावं. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. मग दोघी मस्त कॉफी पीत गप्पा मारत बसल्या होत्या. जुन्या आठवणी काढत होत्या. बोलता बोलता रीनाने विचारले, तू काय करते सध्या? ती मला बोलली, मी एक सायकोलॉजिस्ट आहे. हो का? अरे वा, छान. कसं चाललंय तुझं? मस्त. सीमाने विचारलं, रीना तुझं काय चाललंय? कशी आहेस तू? ती पण म्हणाली छान. पण सीमा सायकोलॉजिस्ट असल्यामुळे तिला रीनाबद्दल थोडंसं वेगळं वाटायला लागलं. काहीतरी प्रॉब्लेम आहे. बोल ना रीना माझ्याशी. काय झालंय का? काय सांगायचे आहे का तुला? काय मनात आहे का तुझ्या? त्यावर रीना बोलली, हो अगं. रीनाने तिला असलेल्या परपुरुषासोबतची इच्छा सीमाला सांगितल्या. तिने कुणालविषयी पण सांगितले. तिने तिच्या नवऱ्याविषयी म्हणजे सत्यजितविषयी पण सांगितले. तसे तर सत्यजित माझ्या सर्व गरजा भागवतात. तरी पण मला सुंदर देखणा पुरुष दिसला की इच्छा होते. ते मला यातून बाहेर पडायचं आहे ग. सीमा म्हणाली, हे फक्त तुझ्या मनाचे भास आहेत. तुला कोणताही आजार नाही. तुझा नवरा तुला जास्त वेळ देत नाही, कामानिमित्त बाहेर असतो, म्हणून असे होत असेल. त्यावर सीमाने रीनाला काही टिप्स दिल्या. मैत्रीण म्हणून सांगते त्या तू फॉलो कर असेही सांगितले तिला. आणि एके दिवशी सत्यजित आल्यावर मला भेटायला सांग. ओके चल आता मी जाते, खूप उशीर झालाय. ओके बाय सीमा. सत्यजित 4 दिवसांनी आल्यानंतर त्याला रीनामध्ये काही पॉझिटिव्ह बदल दिसत होते. रीनाला त्याने विचारल्यावर त्याने सांगितले, सीमा येऊन गेलेली भेटायला. छान मस्त गप्पा मारल्या असतील. हो गप्पा मारल्या आम्ही खूप. तिने तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. ओके जाईल मी वेळ भेटल्यावर. ओके. दोघांनी रात्रीचं जेवण केलं आणि झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सत्यजित ऑफिसला जायला निघाला. त्या अगोदर तो सीमाला भेटायला गेला. सीमाला भेटल्यानंतर त्याला त्याची चूक समजली की आपण आपल्या कामाच्या व्यापात रीनाला म्हणजेच आपल्या बायकोला वेळ देत नाही, तिच्याशी बोलत नाही, किती दिवस तिला बाहेर घेऊन गेलो नाही, तिच्या मनात काय आहे हे कधीच जाणून नाही घेतलं. मग त्याला त्याची चूक कळाली. आता त्याने ती चूक सुधारायला सुरुवात केली. त्याने रीनासोबत वेळ घालवायला सुरुवात केली. मग हळूहळू रीनाला पण परपुरुषाबद्दल वाटणारी भावना, त्यांच्याबद्दल येणारे विचार बंद झाले आणि आता दोघेही आपल्या मुलीसोबत छान वेळ घालवू लागले आणि आनंदाने संसार करू लागले. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही कथा? कसा वाटला कथेचा शेवट? नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.